प्रिय मित्रांनो, आज सोमवार आणि 17 फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आदाम आणि एवेच्या पापानंतर परमेश्वर त्यांना क्षमा करतो आणि त्यांना 2 मुलं देतो आणि विशेषतः त्या पहिल्या मुलाने दुसऱ्या मुलाला ठार केल्यानंतर सुद्धा परमेश्वर त्याला क्षमा करतो आणि त्यानंतर परमेश्वर त्या आदाम आणि एवेला 3रं बाळ देतो। बघा, परमेश्वर किती क्षमाशील आहे, किती दयाळू आहे, किती प्रेमळ आहे आणि तो आपला बाप असून देखील आपल्याला शिक्षा न करता क्षमा करतो। हे आपल्याला तेव्हापासून दिसून येते। हो माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या दिवशी आपल्याला लक्षात येईल की हा परमेश्वर आपल्या सर्वांची परीक्षा घेतोच, परंतु आपण जर त्याच्या आज्ञेत राहिलो आणि त्याच्या वचनाप्रमाणे जगलो तर आपलं जीवन अधिक प्रफुल्लित दिसेल आणि आपण देवाची मुले आहोत हे असं शोभेल। हो माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपल्याला दिसून येईल की परमेश्वर आदाम आणि एवेला आणि त्यांच्या मुलांना क्षमा करतो। विशेषतः काईन, ज्याने आपल्या स्वतःच्या भावाचा आपल्या स्वतःच्या हाताने खून केला, त्या काईनला देखील परमेश्वर क्षमा करतो। हो माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण लक्षात घेऊया की परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि आपल्या हृदयात आहे। हे आपण लक्षात ठेवून अशा प्रकारे आपण वागलो तर परमेश्वर आपल्याला नक्कीच चांगल्या गोष्टी देत राहील। आज माझ्या प्रिय मित्रांनो, त्या शुभ वर्तमानात देखील आपल्याला असं दाखवून दिलं आहे की मनुष्य हा किती अविचारी आहे। प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केलेले आहेत, तरी देखील जेव्हा तो येतो तेव्हा लोक त्याच्याकडून चिन्हांची अपेक्षा करतात की आम्हाला चिन्ह दाखव की तू परमेश्वर आहेस किंवा परमेश्वराचा पुत्र आहेस आणि तुझ्या ठाई सामर्थ्य आहे, ह्याचं चिन्ह आम्हाला दाखव। आणि प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की येशू त्या ठिकाणी कोणतंही चिन्ह न करता त्या गावातून निघून जातो। म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे ज्या गोष्टी चांगल्या घडणार होत्या त्या देखील आता संपल्या आणि म्हणून प्रभू परमेश्वर आपल्याला सांगतो आहे की आपण विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवल्यानंतर आपल्या जीवनात आपण चमत्कार आणि चिन्हे पाहू शकतो आणि परमेश्वराची कृपा आपल्या जीवनात आहे, त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडतात हे देखील आपल्याला जाणवेल। म्हणून आपला विश्वास की येशू हाच परमेश्वर आहे आणि परमेश्वर म्हणून तो अनेक चिन्हे करू शकतो, हा आपला विश्वास असेल तर आपण खूप महान गोष्टी पाहू शकतो आणि करू शकतो।